नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. प्रचाराची रणधुमाळी संपली, आता लक्ष मतदानाचे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन. मराठी मतदारांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन. ग्रामीण भागातील प्रचार मोहीम रात्रीच्या वेळी. मतदारांकडून शट्टूपाल चव्हाण यांना वाढता पाठिंबा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक येथील बॅरिकेड्स हटविले. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रस्ता खुला. गोमटेश विद्यापीठ येथे शिक्षकांना मार्गदर्शन. भाजी बाजार भरला, दराने दिलासा दिला. मराठा सहकारी बँकेला 2.5 कोटीचा निव्वळ नफा. बलाढ्य साईराज वॉरियर्सकडे BPC चषक. विश्रुत स्ट्रायकर्स उपविजेते. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी संपुष्टात आली. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीमधून मंगळवारी मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मतदानाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी जाहीर केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण 799 मतदान केंद्रे संवेदनशील तर 360 केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. बेळगाव तालुक्यात 38 मतदान केंद्रे संवेदनशील तर 104 केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. दरम्यान जिल्ह्यात 22 ते 27 डिसेंबर अशा 2 टप्प्यात होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे. जिल्ह्यातील सर्वच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक दिनांक 22 रोजी होत आहे. या दिवशी समस्त मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करून आपला बाणा दाखवून द्यावा असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेचा बाणा, निष्ठा, संघटितपणा, एकी दाखवण्यासाठी, भगव्या झेंड्याचे संरक्षण करण्यासाठी, ग्रामपंचायतीवर डौलाने फडकविण्यासाठी दिनांक 22 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मये समितीच्याच व मराठी उमेदवारांनाच प्रचंड मताने विजयी करा. तसेच गावातील रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज दिव्याची सोय, सरकारी सर्व योजना राबविण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी मराठी माणसाला निवडून द्या. विनाविलंब महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करा असे आवाहन बेळगाव तालुका मये समिती करत आहे. कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, SL चौगुले, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार, सरचिटणीस LY पाटील, संतोष मंडलिक, अध्यक्ष समिती युवा आघाडी, तालुका पंचायत सदस्य, APMC सदस्य, मये समिती, युवा आघाडी, महिला आघाडी यांनी पत्राद्वारे आवाहन केले आहे. मराठी मतदारांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन. सीमा भागातील मराठी जनतेने येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सार्वत्रिक स्वरूपात करण्यात येत आहे. सीमा भागावर असणारे मराठी भाषिकांचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा एकमेव मार्ग आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाई देखील या मार्गाचाच अवलंब पुरावा म्हणून सिद्ध होणार आहे. याचा विचार करून हा निर्णय घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर यांनी सीमा भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत समस्त मराठी भाषिक मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार आता मराठी मतदारांनी जागृत होण्याची गरज व्यक्त होत आहे. नमस्कार. येत्या 22 डिसेंबर 2020 रोजी बेळगाव सीमा भागामध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत, या निमित्तानं मराठी प्राबल्य दाखवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून देऊन बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क सांगण्याची ही संधी आपल्या सर्वांमध्ये येत आहे. म्हणून
सीमा भागातील मतदारांना माझी मनापासून विनंती आहे की आपण महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी आपणास ठामपणे सांगू इच्छिते, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या गावांना महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण हा लढा लढण्यासाठी जीवाची रान करूयात. आणि मला असं वाटतं या मतदानातून आपल्याला ही एक चांगली संधी आहे. आपला आवाज ठामपणे मांडत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आपण सर्वजण राहूयात. धन्यवाद. ग्रामीण भागातील प्रचार मोहीम रात्रीच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. शेती कामे बाजूला ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रात्र जागविण्याचा प्रारंभ झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ रात्रीच्या वेळी गावामध्ये उपस्थित असतात. हे ओळखून उमेदवार देखील रात्रीच्या वेळी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यासाठी संचार सुरू आहे. त्यामुळे उमेदवार रात्रीच्या वेळी प्रचारावर भर देत आहेत. त्यामुळे तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी प्रचाराची रणधुमाळी गतिमान झाली आहे. मतदारांकडून शट्टुप्पा चव्हाण यांना वाढता पाठिंबा. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बेळगुंदी येथे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. वॉर्ड क्रमांक 3 मधील लोकप्रिय उमेदवार शट्टुप्पा चव्हाण यांना मतदारांनी वाढता पाठिंबा व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे शट्टुप्पा चव्हाण यांनी प्रचाराची मोहीम गतिमान केली आहे. त्यांच्या बरोबरीने राजीव किणीयेकर आणि वंदना पाटील यांचाही प्रचार जोरदार सुरू आहे. या पॅनलमधील उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे उमेदवार रात्रीच्या वेळी प्रचारावर भर देत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक येथील बॅरिकेड्स हटविले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक येथील बॅरिकेड्स रविवारी सकाळी हटविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येथून संचार सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील काही दिवसांपासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक यंदेखुट येथील बॅरिकेड्सच्या संदर्भात रहदारी पोलिसांचे धोरण निश्चित होत नाही, याचे प्रत्युत्तर पुन्हा येत आहे. रविवारी सकाळी येथील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. त्यामुळे रहदारीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. मात्र पोलिसांच्या मनमानीनुसार या ठिकाणी पुन्हा बॅरिकेड्स बसवले जाणार का, हा प्रश्न कायम आहे. या ठिकाणी बॅरिकेड्स बसवण्याऐवजी रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी. तसेच वनिता विद्यालयाकडून आणि समादेवी गल्लीमधून येणाऱ्या नागरिकांचा संचार सुलभ करावा, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रस्ता खुला. मध्यवर्ती बस स्थानकाचे काम सुरू आहे. तसेच बस स्थानकाच्या समोर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद होता. हा रस्ता 2 दिवसापूर्वी रहदारीसाठी खुला झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. पूर्तता देखील लवकर करण्याची मागणी होत आहे. बस स्थानकासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने मुख्य बस स्थानकात DCC बँकेकडून जुन्या भाजी मार्केटला वळसा घालून जावे लागत होते. त्याबरोबर शिवाजीनगर मार्गे अशोक चौकाला वळसा घालून सर्किट हाऊस समोरून जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता मार्केट पोलीस स्थानकासमोरून रस्ता खुला झाल्याने दुचाकी, 4 चाकीसह वाहनांना मुख्य बस स्थानकाबरोबर अशोक चौकाकडे जाण्यासाठी सोय झाली आहे. त्या मार्गावरून खडे बाजारात जाण्या येण्यासाठी आता थेट सोय झाली आहे. गोमटेश विद्यापीठ येथे शिक्षकांना मार्गदर्शन. माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांसाठी नुकताच मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहर ग्रामीणच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी येथे हा कार्यक्रम झाला. विविध विषयावरील चर्चेबरोबर राम मंदिर उभारणीत शिक्षकाची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा भाजप ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. भाजी बाजार भरला, दराने दिलासा दिला. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या भाजीपाल्यामुळे सामान्य नागरिकांना भाजी बाजार बहरला असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. कोबी, फ्लावर, टोमॅटो यांच्यासह पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून तुर्तास जनसामान्यांच्या खिशाला परवडणारा भाजीपाला उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या या सत्रामध्ये सुरुवातीलाच सुरू झालेली भाज्यांची प्रचंड आवक आनंददायी ठरली आहे. ग्राहकांकडून वाढत्या मागणीमुळे व्यापाऱ्यांना तर स्थिरावलेल्या दरामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजारात नागरिकांची भाजी खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. ताजी भाजी आणि त्याचे स्थिरावलेले दर यामुळे आता नागरिकांच्यात भाजी खरेदीला मोठा उत्साह आहे. टोमॅटो आकारमानानुसार 10 ते 15 रुपयापर्यंत प्रति किलो मिळू लागले आहेत, तर कोबी आणि फ्लॉवर 10 रुपयाला एक याप्रमाणे विकला जात आहे. मटार शेंगाचा दर 50 रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे. गाजरे आणि वांगी यांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मेथी, पालक आणि लाल भाजी अशा पालेभाज्यांची देखील बाजारपेठेत चलती आहे. कोथिंबीर देखील 5 रुपयांपासून उपलब्ध झाली आहे. मात्र बटाट्याचा भाव सध्या 50 रुपये प्रति किलो असा कडाडला असल्याचे दिसून येत आहे. मराठा सहकारी बँकेला 2.5 कोटीचा निव्वळ नफा. कोरोनाच्या कालावधीत आर्थिक संकटाचा सामना करून देखील मराठा सहकारी बँकेने आर्थिक प्रगती साधली आहे. तसेच मागील आर्थिक वर्षात 2.5 कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार आणि व्हाईस चेअरमन नीना काकतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल अतिवृष्टी, महापूर व करोना महामारीमुळे बँकिंग व्यवसायातील अत्यंत अडचणीत ठरले आहेत. अशा परिस्थितीत दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 अखेर आपल्या बँकेने केलेल्या आर्थिक व्यवहार व नवीन उपक्रम याची माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी 4 वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे, असे त्यांनी सांगितले. बँकेची सभासद संख्या 11,937 इतकी आहे. बँकेच्या एकूण ठेवी 130 कोटी 20 लाख रुपये इतक्या आहेत. भाग भांडवल 2 कोटी 71 लाख 79 हजार इतके आहेत. राखीव निधी 54 कोटी 79 लाख 33 हजार इतका आहे. बँकेने 97 कोटी 42 लाख 84 हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे, तर गुंतवणूक 88 कोटी 99 लाख 33 हजार इतकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेच्या वेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, शेखर हांडे, विनोद हंगीरकर, सुनील अष्टेकर, रेणू किल्लेकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, व्यवस्थापक गजानन हिशोबकर आदी उपस्थित होते. बलाढ्य सायराज वॉरियर्सकडे BPC चषक, विश्रुत स्ट्रायकर्स उपविजेते. दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या BPC लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सायराज वॉरियर्स संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघावर 7 गडी राखून निर्विवादपणे विजय मिळवत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार आणि मालिकावीर पुरस्कार वैभव कुरीबागी, सर्वोत्कृष्ट फलंदाज झेनित मुदलबागी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकाश असलकर, स्पर्धेवर छाप टाकणारा पुरस्कार अध्यक्ष मानवी, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक रोहित पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. रविवारी सकाळी प्रथम फलंदाजी करताना विश्रुत स्ट्रायकर्स संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 142 धावा जमविल्या. रविचंद्र उकळी 2 षटकार 8 सणसणीत चौकार 49, दीपक राक्षे 1 षटकार 3 चौकार 36, दर्शन मयेकर 2 चौकार 18, कीर्तन बेकवाडकर 2 चौकार 17 धावा काढल्या. सायराज वॉरियर्स संघातर्फे वैभव कुरीबागी, सुनील कुरी प्रत्येकी 2 गडी, तर मुदस्सर नासिर 3, तर समर्थ शेट्टी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना सायराज वॉरियर्स संघाने 18.3 षटकात 3 गडी गमावून 147 धावा काढल्या. वैभव कुरीबागी 1 षटकार 4 चौकार 57 धावा काढत आपले अर्धशतक नोंदविले. विश्रुत स्ट्रायकर्स संघातर्फे सिद्धार्थ गोदवानी 2 गडी बाद केले. या अंतिम सामन्यात पंच म्हणून मनसूर बडेभाई, चैतन बैलूर, तर स्कोरर रोहन हुन्नळी व शिवानंद पाटील आणि स्पर्धेतील समालोचन प्रमोद जपे, आरिफ बाळीकुंद्री, अनिल कुडतरकर यांनी आणि स्पर्धेतील खेळीपट्टी सुसज्ज ठेवण्यासाठी अनिल गवी व ज्योती पाटील यांनी विशेष योगदान दिले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, जगजंपी बजाज समूहाचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, स्पर्धा पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, माजी क्रिकेटपटू प्रशांत निरंजन, जयदीप देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक आणि वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष विक्रम देसाई, सेक्रेटरी परशुराम पाटील, नागेश देसाई, जयसिंह राजपूत, नाशिर सनदी यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काय ते वाईट घडलं कोरोना झाल्यानंतर ते ज्यांनी ऑर्गनाईज करतात त्यांच्या अंगावर येतात. म्हणून एवढ्या धीरानं पुढे टुर्नामेंट होणं थोडं सोपं नसतंय आणि टुर्नामेंट सोपं नसतंय. मला अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे. टुर्नामेंट ठेवण्याची काय मजुरी होती मला सरदार म्हणून माहिती आहे.
गेलेल्या मला आयोजकांची काय परिस्थिती असते ही चांगले अनुभव मला आहे. आणि त्या जातीवाद घडला तर संपलं. मग काय परिस्थिती बेळगाववर माहिती आहे तुम्हाला काय पण गोष्टीला माझ्या बाबतीत पण घडलेला आहे. पण मला आवड लेडीज कोच. मला भरपूर जणांनी सांगितले लेझर टुर्नामेंट ठेवा. कारण लेझर टुर्नामेंट ठेवल्यानंतर देश त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला प्लेयर्सला अनुभव मिळतोय, एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्याचा फायदा प्रत्येक मुलाला होतोय असं मला भरपूर दिवसापासून सजेशन होतं. या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर. बाई 1 गेट 1 फ्री ऑफर. सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री. कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री. और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री. कॉट मिलेगा 10,500 में. 3 पीस बेडरूम सेट 15,500 में कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ. 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री. 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में. 3 डोर वार्डरोब 9,500 में. 5 डोर वार्डरोब 11,500 में. डाइनिंग टेबल 6,250 में. कंप्यूटर टेबल 1,200 में. ड्रेसिंग टेबल 1,900 में. दीवान 3,200 में. टीवी यूनिट 2,800 में. और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स. इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा. हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है. तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम. कॉल 8747 942 919 9686 172 919. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. व्हॉट्सॲपचे क्लोनिंग करून फसवेगिरी करण्याचा नवा फंडा काही भामट्यांनी सुरू केला आहे. याचा फटका बेळगावातील काही युवक युवतींना बसला आहे. प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणात गुंतल्याचे भासवून त्यांच्या खात्यावरून रकमेची लूट करण्याचा प्रकार घडला आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या बेळगावच्या काही मंडळींना याचे वाईट अनुभव आल्याचे सांगितले जात आहे. बेळगावातील रहिवासी असणाऱ्या काही युवकांच्या नावाने संदेश पाठवून त्यांचे थकीत कर्ज फेडण्याची सूचना त्यांच्या नातलगांना करण्यात आली.
तुमच्या मुलाने किंवा मुलीने या संस्थेतून कर्ज काढले आहे, मात्र त्यांना आता कर्जफेड करता येत नाही, त्यामुळे आपण त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी सूचना करण्यात आली. आपल्या कुटुंबातील सदस्याबाबत काही माहिती मिळताच काहींनी त्या रकमा जमा देखील केल्या, मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणतेही कर्ज घेतलेले नसताना अशी आर्थिक वसुली करून फसवणूक करण्याचे नवे प्रयोग सुरू झाले आहेत. यामध्ये आर्थिक फसवणुकीबरोबरच अनेकांना नाहक मनस्ताप सोसण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे अशा सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्याची गरज देखील व्यक्त होऊ लागली आहे. खानापूरच्या मलप्रभा नदीत दूषित पाण्याचे संकट. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी ही पवित्र मानली जाते, मात्र मलप्रभा नदीचे पावित्र्य हे खानापूर शहराच्या दूषित पाण्याने बिघडत चालले आहे. याकडे शहरवासियांचे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम मात्र संपूर्ण तालुक्यासह इतरांनाही सहन करावा लागतो आहे. खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या जुन्या पुलाजवळील 14 मुशीजवळ शहरातील सांडपाणी येऊन मिळते. हे दूषित पाणी संपूर्ण नदीचे पाणीच बिघडून जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सांडपाणी येऊन मिळत आहे, परंतु यावर आजपर्यंत लोकप्रतिनिधी प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा त्रास खानापूर शहरापासून लागून असलेल्या गावांना होत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीचे होणारे दूषित पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी जनतेतून होत आहे. निवडणुकीसाठी मंगळवारी सुट्टी. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक 22 रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्त संबंधित तालुक्यातील मतदार कर्मचाऱ्यांना शासनाने पगारी रजा मंजूर केली आहे. तातडीच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू असणार नाही. मतदारांना मतदानासाठी जाता यावे म्हणून सवलत दिली आहे. निवडणूक कामकाजासाठी केलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहण्याची सूचना केली आहे. युवा समितीने घेतली बंटी पाटील यांची भेट. युवा महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर गृहराज्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेत सीमाप्रश्नी चर्चा केली. शनिवारी रात्री बंटी पाटील एका खाजगी कार्यक्रमानिमित्त बेळगावला आले असता शासकीय विश्रामधामात भेट घेतली. सीमाप्रश्नी कोल्हापूर जिल्ह्यात युवा सीमा परिषद घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शुभम शेळके, श्रीकांत कदम, सागर पाटील, संतोष कृष्णाचे, सूरज कुडुचकर, अभिजित मजुकर आदी उपस्थित होते. माजी खासदार अनिल लाड यांची बेळगावला धावती भेट. माजी खासदार अनिल लाड यांनी नुकतीच बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या मित्रमंडळींची भेट घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. पंत बाळेकुंद्री येथील एका विवाह समारंभासाठी उपस्थित राहण्याकरिता ते आले होते. यावेळी त्यांच्या समवेत KKMP संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पवार, APMCचे अध्यक्ष युवराज कदम, बसवराज मॅगोटी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महिला विद्यालयामध्ये समाज विज्ञान विषयाची कार्यशाळा. महिला विद्यालय हायस्कूलमध्ये शहर परिसरातील मराठी माध्यमात समाज विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, महिला विद्यालय मंडळाच्या चेअरपर्सन डॉक्टर शोभा शानबाग उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून इतिहासाचे अभ्यासक अनिल आजगावकर उपस्थित होते. व्यासपीठावर नोडल अधिकारी इंद्रजित मोरे, समाज विज्ञान फोरमचे अध्यक्ष विलास खटावकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील होते. प्रारंभी महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. विलास खटावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. VN पाटील यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी उद्घाटनपर सत्रात मौलिक मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात इंद्रजित मोरे, रणजित चौगुले, विश्वास गावडे, युवराज रत्नाकर, राम गुरव, मोहन अष्टेकर, श्रीमती SM तोरगल यांनी चर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुदीप चौगुले यांनी केले. आभार प्रदर्शन रामा खांडेकर यांनी केले. हिंडलगा मार्गावर 2 अपघाताची घटना. हिंडलगाजवळील जयनगर बस थांब्यानजीक शुक्रवारी रात्री एकाच ठिकाणी 2 अपघात झाले. सुदैवाने या घटनात जीवितहानी झाली नाही. रात्री 10:45च्या सुमारास क्रुझरच्या धडकेत एक बैल जखमी झाला, तर 10 मिनिटांनी याच ठिकाणी बोलेरो व ट्रकची धडक होऊन ट्रक कलंडला. हिंडगाव तालुका चंदगड येथील रुक्माणा फाटक व गुंडू भीमाणा फाटक बैलगाडीतून चंदगडच्या दिशेने जात होते. ते जयनगर बस थांब्यानजीक आले असता मागून येणाऱ्या क्रुझरने बैलगाडी धडक दिली.
यात बैल गंभीर जखमी झाला असून रुक्माणा यांना किरकोळ दुखापत झाली आहे। त्यानंतर श्रीराम हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी बैलावर प्राथमिक उपचार केले व गाडीतून अधिक उपचारासाठी घेऊन गेले। दरम्यान सामऱ्याहून उचगावला प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोलेरोची समोरून येणाऱ्या लाकूडवाहू ट्रकला धडक बसली। यात ट्रक कलंडला तर बोलेरोचे समोरील चाक मोडले। उचगाव येथील रहिवासी पाळण्याच्या कार्यक्रमासाठी सामऱ्याला गेले होते। परतत असताना ही घटना घडली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। BPC चषक क्रिकेट स्पर्धा सोमवारपासून दीपक नार्वेकर्स बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेळगाव BPC आयोजित 16 वर्षाखालील क्रिकेट लीग स्पर्धेला सोमवार दिनांक 21 पासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ होणार आहे। या स्पर्धेत सुपर एक्सप्रेस, अर्जुन स्पोर्ट्स, एक्सेस इलाइट, हुबळी टायगर्स, MCCC, सहारा स्पोर्ट्स, अलोन स्पोर्ट्स आदी संघांनी सहभाग घेतला आहे। भारतीय संघाला मोठा झटका, मोहम्मद शमीला हाताला फ्रॅक्चर, मालिकेतून बाहेर। दुसऱ्या डावात भारताची अखेरची जोडी मैदानावर असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू मोहम्मद शमीच्या हाताला लागला। त्यामुळे शमीला मैदान सोडावे लागले आणि भारताने 9 बाद 36 वर डाव घोषित केला। शमी दुसऱ्या डावात गोलंदाजीला देखील येऊ शकला नाही। वैद्यकीय तपासणीत त्याच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्याचे आढळले। यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेत शमी खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे। शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यापैकी एकाला संधी मिळू शकते। रन मशीनला झाले तरी काय, विराट कोहलीबाबत 12 वर्षात प्रथमच असे घडले। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओळख ही रन मशीन अशी केली जाते। विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा वेगाने धावा केल्या आहेत। शतकांच्या बाबत पण तो अन्य खेळाडूंपेक्षा आघाडीवर आहे। पण 2020 हे वर्ष मात्र विराटसाठी फार चांगले गेले नाही। कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून विराटला फार यश मिळाले नाही। भारतीय संघाकडून 2008 साली पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीला गेल्या 12 वर्षात प्रथमच कॅलेंडर वर्षात एकही शतक झळकवता आले नाही। यावर्षी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, मग न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वन डे, T20 आणि कसोटीत विराट शतक करू शकला नाही। ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलँड येथे झालेल्या कसोटीत शतक झळकवण्याची त्याला अखेरची संधी होती, कारण 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नाही। मुलाच्या जन्मासाठी तो भारतात परत येणार आहे। रामाक्का अमृत पाटील यांचे निधन। गरबेनहट्टी तालुका खानापूर येथील रहिवासी रामाक्का अमृत पाटील वय 85 यांचे अल्पशा आजाराने शनिवारी 19 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 विवाहित मुली व भाऊबंद असा परिवार आहे। रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। फोटोग्राफर अशोक परशुराम पाटील यांचे निधन। खानापूर येथील घोडेगल्लीतील रहिवासी व राजन फोटो स्टुडिओचे मालक अशोक परशुराम पाटील वय 59 यांचे रविवार दिनांक 20 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे। जिजामाता हायस्कूलचे चित्रकला शिक्षक RP पाटील यांचे ते बंधू होत। विजयालक्ष्मी विजय गच्ची यांचे निधन। श्रीराम कॉलनी आदर्शनगर येथील रहिवासी विजयालक्ष्मी विजय गच्ची वय 46 यांचे दिनांक 19 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या मागे पती, 2 मुले, आई, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।